श्रीराम कुटेगुरुजी फाउंडेशन तर्फे दरवर्षी आपण आपले जे मुलं मुली आहेत त्यांच्यासोबत एक आनंदाचे क्षण, त्यांच्याही सोबत त्यांनाही आपल्यालाही आनंद मिळावा, समाधान मिळावं म्हणून दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम आपण 4 वर्षापासून ते 4थं वर्ष आहे. आणि या कार्यक्रमाला मी आपल्या हरिभक्त पारायण संजय महाराज पाटकोर यांना सांगितलं की दिवाळीच्या दिवशी आहे, आपण आलं पाहिजे. त्यांनी काही शब्दामध्ये इथे येण्याचं कबूल केलं ना, आज त्याला त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि आमचे हरिभक्त महाराज मिरगे महाराज तर आमच्या जास्त संपर्कात आपल्याकडेच असतात, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम नाही तर मनातल्या संवेदना हे आपल्या जागृत आहे, म्हणजे जागृत असायला पाहिजे. आणि आई वडिलांचं ऋण जे आहे हे आपण मरेपर्यंत सुद्धा उतरू शकत नाही. आणि म्हणून आई वडिलांचे संस्कार, आणि मी तर म्हणतो की देव तुम्ही बघितला, आई वडील हेच आपल्यासाठी देव आहे. या जगामध्ये आपण हे विश्व, हे सुंदर जग आपल्याला दाखवले कोणी तर आई वडिलांनी दाखवलेलं. त्यामुळे आई वडील हे आपले प्रथम देव आहे. म्हणजे बाकीचे देव नाही आहेत त्या तर आहे, पण सगळ्यात वंदनीय जे आपल्यासाठी आहे ते आई वडील असतात. आणि म्हणून हे फाउंडेशन, श्रीराम कुटेगुरुजी फाउंडेशन जे आहे ते आमचे वडील गेल्यानंतर कुटुंबामध्ये विचारविनिमय झाला की वडिलांच्या आपल्याला आतापर्यंत सगळं कुटुंब जे आहे ज्या पद्धतीनं हलाखीच्या परिस्थितीमधून आपले संस्कार केले, शिक्षणाचं महत्व सांगितलं, आणि आपण त्यांच्या आशीर्वादानं आणि आईच्या साथीनं, त्यांच्या आईच्या आशीर्वादानं आम्ही इथपर्यंत आहे. वडील गेल्यानंतर त्याच्या स्मृती ज्या आहेत त्या एखादा पुतळा निर्माण केला, एखादं स्मारक आपण उभारलं, आणि पुढे जर महाराज त्याची कोणी देखभाल केली नाही, 1 पिढी करेल, 2 पिढी करेल, पण भविष्यातल्या 3री 4थी पिढी तर आपल्याला आज काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याची काय वास्तुची ते स्वरूप होईल आणि काय तरी राहतील. त्यामुळे स्मृती ह्याच ठेवाव्यात की त्यांनी जे सामाजिक कार्य, ज्या संवेदना समाजाप्रती दाखल्यात, आपल्याला संस्कार केले ते आपण आहे, आपली पुढची पिढी घेईल, आपण हे वारसा चालू ठेवू. आणि त्या दृष्टिकोनातून श्रीराम कुटेगुरुजी फाउंडेशन 4 वर्षापूर्वी आम्ही त्याची मुहूर्त मिळवली. आणि त्याचे अध्यक्ष म्हणून आपल्या इथले प्रतिकेश गायनोकॉलॉजिस्ट होते, शासकीय नोकरीमध्ये होते, ते रिटायर झाल्यानंतर त्यांना आपण त्याचं अध्यक्ष केलं. आणि ही जी स्टेजवरची सगळी मंडळी आहे हे विविध क्षेत्रामध्ये संचालक म्हणून जे आता फाउंडेशनमध्ये आहे, विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कोणी शिक्षकी पेशेतून रिटायर झाले, कोणी प्राध्यापक म्हणून रिटायर झाले, कोणी पत्रकारिता करतात. आमचे दामोदर काकांची हे जे अनाथांची दिवाळी किंवा अनाथांचं जे काम आहे ते त्यांनी सुरुवात केलं. आणि मग त्या फाउंडेशनच्या मार्फत आपण ते पूर्ण पुढे नेलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या आपापल्या विविध क्षेत्रामध्ये डॉक्टर आहेत की ज्यांनी चांगलं काम केलं, आणि आता आपल्याला समाजाचं काही करावं म्हणून काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो, सगळ्यांची इच्छा होती. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने हा प्लॅटफॉर्म तयार केला. आणि सर्वजण जे संचालक आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे गोरगरीब, दीनदलित, दुःखी, कष्टी या लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस होता, ते सातत्यानं करतात. आणि यामध्ये हे जे समोर बसलेले आहेत, यामध्ये एक हिरा आणि माणिक आहे. हे जे समोर बसलेले जे लोक आहेत हे सुद्धा मागील स्टेजवर असतील की हे सुद्धा हिरा माणिक आहे आपापल्या क्षेत्रामध्ये. मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, डॉक्टर असो, शेतकरी असो, सगळ्याच्यामध्ये एक चांगले काम करणारे गुणवत्ता म्हणून आत्मीयतेनं आज आमच्या या अनाथ मुला मुलींसोबत ज्यांचं काहीतरी पितृ
छायाचित्र हरवलेली आहे, कोणाची आई गेलेली आहे, कोणाची आई वडील गेलेली आहे, त्यांच्या आई वडील होण्याचा प्रयत्न, हे सर्व मंडळी समोर बसलेली आहे ते सुद्धा त्याच भावनेनं करतात आणि म्हणून ते सध्या सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यांचाही तेवढा सहभाग या श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचा. आणि श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन आम्ही सुरुवात केल्यानंतर कार्यक्रम चालू केले. पहिला कार्यक्रम आम्ही जो चालू केला की मोठी बिंदू ऑपरेशन. जे गरीब मुलं, गरीब म्हातारे आपले असतात, आई वडील असतात, बरेचसे मुलं दुर्लक्ष करतात कारण गरीबी असते आणि मग त्यांचं जाऊ द्या आता वय खूप झालं कशाला हे करायचं म्हणून त्यांना विचारांना घरातच ठेवतात. आणि म्हणून अशा लोकांना शोधून आमचे डॉक्टर चायले आय स्पेशल म्हणजे आयच्या याच्यामध्येच काम करतात डोळ्याच्या याच्यामध्ये, त्यांच्या माध्यमातून त्यांची तपासणी करून दर 15 दिवसामधून 50, 70, कधी 100 असे आपण रुग्ण जे आहेत जे गरीब आहेत ज्यांचं कोणी, कारण शेवटी 20,000 रुपये खर्च होतो, मुलगा मुलगी सुद्धा विचार करते की आता त्यांची पण बिचारांची परिस्थिती नसते आणि म्हणून या लोकांची सेवा आपण केली पाहिजे. म्हणून दर 15 दिवसातून आपण यांना मोफतपणे त्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन करून आणतो. टीबीचे पेशंट आपल्याकडे निघाले तर आपण त्यांना दत्तक घेतो. कार्यकर्ते जे सगळे लोक समोर बसलेले आहेत ते अतिशय चांगली काळजी घेतात. म्हणजे त्यांचा डोस देण्यापासून म्हणजे टाईमवर त्यांना डोस मिळाला पाहिजे, त्यांचा आहार त्यांना आपण करून आहार आपल्याकडून देतो फाउंडेशन करून तो पुरवणे, त्यांच्या खातात की नाही, त्या गोळ्या घेतात की नाही, सगळी मंडळी समोर बसलेली आहे. ही सगळी मंडळीची काळजी करतात. त्यांचाही सहभाग या सामाजिक कार्यामध्ये फाउंडेशनच्या कार्यामध्ये प्रत्येक माणसाचा सहभाग आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो की जी संकल्पना म्हटल्यापेक्षा जी संवेदना जागृती आपल्या याच्यामध्ये संवेदना जागृत झाल्यामुळे जी आपल्या या मतदारसंघामध्ये चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने एक सांगतो की वडील गेल्यानंतर सर्व आमचं कुटुंब जे आहे, कारण शेवटी महाराजांनी हाच विचार करतो की आई वडील असताना त्यांनी त्या कठीण परिस्थितीमुळे कुटुंब पुढे नेलं. आमची पण असे बरेचसे व्यक्ती इथं जायचे त्यांच्यासाठी तुमच्यासारखी परिस्थिती होती, पण तू शिक्षणाच्या माध्यमातून या माध्यमातून लहानपणापासून छोटे मोठे कामं करायचो आम्ही, त्याच्यातून थोडा पैसा कमावून शिक्षण केले, पुढे गेलो. पण तू आई वडिलांची शिकवणच की जे तुम्ही कमावता, तुम्ही आता ज्या पोझिशन मध्ये गेला, तुम्ही जे तुमची कमाई होते, आर्थिक परिस्थिती संपन्नता येते, त्यावेळेस फक्त कुटुंबापुरतं तुम्ही मर्यादित त्याचा उपयोग करता कामा नये. ते उपयोग समाजातल्या गोरगरीब मुला मुलींसाठी लोकांसाठी झाला पाहिजे ही आमच्या आई वडिलांची शिकवण आहे. आणि म्हणून समाजामध्ये आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो त्या परिस्थितीवर एखाद्या शिक्षणासाठी कोणी असेल, गरीब असेल, त्याला आपण मदत केली, त्याला शिक्षणात पुढे नेलं पाहिजे. जे आमच्या अनाथ मुलं मुली आहेत बिचारांचं छत्र हरवलेलं असते, काही कारण नसताना त्यांना याच्यामध्ये जातात, त्या ऍक्सिडेंटमध्ये जातात, ते अकाली मृत्यू होतात, तर त्या मुला मुलींना सुद्धा आपल्यासोबत क्षण घालवता आले पाहिजे. त्यांचंही आपण देखभाल केली पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडल्या पाहिजे. आणि म्हणून आपण दामोदर काकांनी ते पहिले सुरुवात केलं होतं, मग फाउंडेशनमधून सोडून देऊन आज या मुलांना शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा आपण बसवलं. परंतु मी आजच सकाळी आमच्या एकदम माता भगिनी भेटल्या की अजून एवढ्यामध्ये थोडे पैसे मागे पुढे येऊन राहिले किंवा येऊन नाही राहिले, तर मी तुम्हाला शक्य होतो दिवाळीच्या दिवशी की आपले मुख्यमंत्री जे आहेत अतिशय संवेदनशील आहे. आज 15 दिवसामध्ये मी त्यांच्याकडे जाऊन एकाचाही महिना थांबणार नाही. अनाथ बालक आणि बालिकांचे एकदा एक रुपया त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल आणि ज्याप्रमाणे अपंग, निराधार, अनाथ यांना महिन्याच्या महिन्या रेग्युलर पैसे मिळतात, तसे आमच्या अनाथ बालक बालिकांना सुद्धा महिन्याचे पैसे मिळावे हा माझा आग्रह राहणार आहे. कारण शेवटी याही मुलांचं त्याच्यामधून थोडंफार शिक्षण, थोडंफार आपलं कुटुंब आणि हुशार मुले जर त्यांना थोडीशी मदत मिळाली. आणि एक अजून शब्द देतो की जसे तुम्ही 10वीवर 12वीवर पुढच्या एज्युकेशनसाठी जा, त्यावेळेस तुम्हाला जेही अडचण येईल त्यासाठी फाउंडेशन तुमच्या पाठीशी करेल. तुमचं शिक्षण आम्ही थांबू देणार नाही. चांगल्या प्रकारे अनाथ बालबालिकांना शिक्षणापासून पुढे नेऊन त्यांच्या पार उभं करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू, हे शब्द सुद्धा आम्ही. आणि महाराजांचं काम ते आपल्याला ते माझे गुरु आहे. हरिभक्त पारायण संजय महाराज माझे गुरु आहेत.
आणि म्हणून गुरु कसा असावा त्यांच्यासमोर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही, त्यांच्यासमोर बोलावं असं मी मोठा पण खऱ्या अर्थानं गुरु कोणाला मानत असतात की ज्यापासून आपण शिकलो पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे की आयुष्यात आपण कसं जगायचं, पुढे कसं गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना खूप असते आणि मी असं म्हणत नाही की समाजामध्ये दान करणारे किंवा काहीतरी आम्ही करायची इच्छा आहे, समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत, पण मी त्यांना दिशा माहित नसते मी काय केलं पाहिजे. आणि म्हणजे दिशा देण्याचं काम हे गुरु करत असतात. आणि आई वडील आणि त्यानंतर हरिभक्त पारायण संजय महाराज पाहतो, हे माझे 3 गुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराने भविष्यामध्ये आमचं मार्गक्रमण चालणार आहे, आमचं कुटुंबाचं मार्गक्रमण चालणार आहे. आणि जेवढे चांगले दिवस जेवढं काही आमच्याजवळ असेल, कारण कमाई हा मी सांगतो चांगल्या मार्गाने कमाई करा, जेवढी मेहनत करेल तेवढी करा, जेवढं तुम्हाला कमावता असेल, आर्थिक संपन्न होता असेल तेव्हा आर्थिक संपन्न व्हा. पण त्या आर्थिक संपन्नतेचा फायदा फक्त कुटुंबापुरता मर्यादित न राहता तो सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सुद्धा झाला पाहिजे हे मनामध्ये ठेवा. आणि काही नाही महाराज, मी बघतो जेवढं तुम्ही आपण गोरगरिबांसाठी खर्च करू आपल्याला किंवा त्यांच्यासाठी आपण मदत करू, त्यांना सर्व घेऊ, पैसे कमी पडत नाही. तेवढा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे येतोच, पण दानात असावी लागते, त्या भावना असाव्या लागतात, त्या संवेदना असाव्या लागतात, की आपुलकी आत्मीयता असावी लागते. पैसा कमी पडत नाही. आज मी पाहिलं की या 4-5 दिवसामध्ये बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांनी फाउंडेशनसाठी सातत्याने मदतीचा रोग चालूच आहे. आधी जवळपास 4-5 लाख रुपये कार्यकर्त्यांनी विविध संस्थेच्या विविध लोकांनी या संस्थेसाठी दिले. पण एक सांगतो की ही संस्था अशी आहे, हे फाउंडेशन मी पण बघितलेलं आहे की पैसा फाउंडेशन मध्ये जमा करायचा आणि आपल्या स्वार्थासाठी वापरायचा. ह्या बऱ्याचशा फाउंडेशन महाराष्ट्र देशामध्ये आहे. पण ही एक फाउंडेशन तुम्हाला आजही शक्यतो भविष्यात कधी तुम्हाला कुठंच त्याचा येणार नाही की हे फाउंडेशन 1ही रुपया या फाउंडेशनला आलेला तो गोरगरिबांसाठीच खर्च होईल. स्वतःच्या चहा पिण्यासाठी सुद्धा हे संचालक मंडळ खर्च करणार नाही. योग्य लोकांपर्यंत त्या फाउंडेशन गेलं पाहिजे, योग्य लोकांना मदत केली पाहिजे, हाच त्या मागचा हेतू आहे. म्हणून मी म्हणतो की असं नाही कोणी 2 लाख रुपये दिले म्हणून तो खूप मोठा व्यक्ती झाला आमच्या दृष्टिकोनातून, असं नाही आहे. 2 रुपये देणारा सुद्धा तेवढाच मोठा या फाउंडेशनसाठी आहे. कारण ती भावना सगळ्यात महत्वाची आहे. त्याला वाटतं मनापासून की माझी परिस्थिती आहे, मी 2 रुपये देऊ शकतो गोरगरिबांच्या सेवेसाठी फाउंडेशनला, तर त्याचाही तेवढाच आमच्याजवळ सत्कार आहे जेवढा 2 लाख देणार आहे. त्यामुळे पैसे कोणी किती दिले, फाउंडेशनला मदत कोणी किती केली हे महत्वाचं नाही आहे, भाव त्याच्या मागचा काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशा लोकांनी मी म्हणत नाही की सगळ्यांनी करावी, ज्यांची इच्छा असेल, माझी कोणाची जबरदस्ती नसते. आणि मी आता महाराज बरेचसे पत्रकार इथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना बोलावले नव्हतं, पण तेही पण आहे. पण माझी प्रामाणिक इच्छा असते की हा जो कार्यक्रम आहे फाउंडेशनचे, हे कार्यक्रम प्रसिद्धीसाठी बिलकुलही नाही आहे. कारण आता आम्हाला प्रसिद्धी नको आहे, संचालकांना नको, कुटुंबाला नको, कोणालाच नको आहे. हे खऱ्या अर्थानं आपलं काम आहे आणि मनापासून हृदयापासून करणारे काम आहे. त्यामुळे त्याला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे, प्रसिद्धी भेटली पाहिजे त्यासाठी हे कार्यक्रम नाही आहे. फक्त या मागचा आम्ही फेसबुक किंवा याच्यावर एवढं तरी टाकतो की 2 लोक याच्यातून प्रेरणा घेऊन मदत करतील. आणि तुम्हालाही आम्ही एवढ्यासाठी बोलावलं की तुमचं उद्बोधन ऐकून 4 लोक अजून अशा कार्यामध्ये सहभागी होतील. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करताय, तुम्ही खूप मोठी टीम उभारली. आता आमचे मिरगे महाराज तुमच्या सानिध्यामध्ये 2 तालुक्याला बरेचसे तुम्ही असे सवंगडी म्हटल्यापेक्षा टीम अशी चांगली महाराष्ट्रात केलेली आहे की त्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये महाराजांचं काम चालू होतं. आज गडचिरोलीला ते जातात, गडचिरोलीमध्ये जे धर्मांतरण होत आहे, जे लोक संस्कृती सोडत आहेत, त्या लोकांमध्ये आता महाराज काम करतायत आणि तिथं गुरुकुल उभारतायत की जेणेकरून आपल्या समाजाला योग्य दिशा देता येईल. मोठं महान काम आहे. आणि महाराष्ट्र शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराजांनी यासाठीच दिला, स्वतःसाठी महाराजांनी काहीच केलं नाही. जेही येतं ते कुठं गोशाळेला दे,
कुठं अनाथ मुलांच्यासाठी दे, कुठं जे आपल्या मतिमंद मुलांसाठी मदत कर, कुठं मंदिरांचा जीर्णोद्धार कर. अशा विविध सामाजिक उपक्रमामध्ये हे निधी त्यांच्याकडे ते खर्च करत राहतात, देत राहतात. स्वतःसाठी काहीही करत नाही, स्वतःचं कुठे करून ठेवलं नाही. आणि म्हणून असे गुरु, म्हणून अशा लोकांना मी गुरु म्हणाला. आणि म्हणून महाराज त्या दृष्टिकोनातून मी भावले आणि म्हणून ते माझे गुरु आहे. आणि त्यांच्यातून अजून खूप सेवा या समाजामध्ये व्हायची आहे. पण तुमच्या सोबतीला आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही काम म्हणाल ते कोणतंही काम समाजाच्या उपयोगी हे कधीही खाली जाणार नाही. एवढी ताकद तुमच्या आता जे तुम्ही तयार केलेल्या लोकांमध्ये आहे. आणि म्हणून जी संस्कृतीवर घाला होतो, आपली जी संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न होतो, त्याचीही दक्षता आम्ही घेतो आहे की संस्कृती टिकली पाहिजे, हा देश टिकला पाहिजे. ही संस्कृती टिकली तरच हा देश टिकणार आहे. ही संस्कृती लोप पावत गेली, हे अध्यात्म, हे वारकरी संप्रदाय हे जर लोप पावत गेला ती संस्कृती तर हा देश राहणार आहे. आणि म्हणून याचीही दक्षता आम्ही घेतोय आणि भविष्यात घेत राहणार. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये जे तुम्ही इथं बसलेले आहे, अतिशय आनंद होतो तुमच्यासोबत भेटताना. लहान मुलांसोबत प्रत्येकासोबत तुम्ही भेटू शकणार नाही, परंतु तुमच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर इतका आनंद होतो. हे माझे मुलं आहेत, हे माझे मुलं आहेत. आणि म्हणून त्या मुलांकडे, माझ्या मुलांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन जो असतो तो तर तुमच्याकडे पाहण्याचा आहे. पण ठीक आहे, तुम्ही हजारोनी आहात, त्यामुळे रोज आपली भेट होणार नाही. कदाचित काही मुलींची माझी 2-4 वर्षे भेट होणार नाही. परंतु जेव्हाही तुमच्या जीवनामध्ये अडचणी, जे 2200-2300 मुलं मुली आहेत तुमच्या जीवनात, जेव्हाही अडचणी, तेव्हा मी आणि माझं कुटुंब आणि माझं फाउंडेशन हे सदैव तुमच्या सोबत राहील. कोणतीही तुमची अडचण सोडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. आणि आज दिवाळीच्या दिवशी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करताना, तुमचं भेट घेत असताना, शेवटी लहान बालगोपाळ त्यांच्यामध्ये, तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे, तुमच्यामध्ये लक्ष्मी आहे, तुमच्यामध्ये सरस्वती आहे. तुमचंही दर्शन झाल्यानंतर जो योग आपल्या जीवनामध्ये सरस्वतीच्या माध्यमातून, लक्ष्मी मातेच्या माध्यमातून, तोच तुमच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या लक्ष्मी आहे, तुमच्यामुळे या फाउंडेशनला कुठेही 1 रुपयाही तुमच्या सेवेसाठी, तुम्ही सांगितलेल्या सेवेसाठी कुठेही कमी पडणार नाही. कारण लक्ष्मीच्या रूपामध्ये तुम्ही आमच्या समोर आहात, तुम्ही आमच्या सोबत आहात. आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या. हा आपला आनंदाचा क्षण आहे. तुमच्यासोबत 2 क्षण आम्हाला घालवायला मिळतात, कारण काम व्याप खूप असतो, त्यामुळे तुमच्यासोबत सातत्याने भेटता येत नाही. परंतु सगळ्यांना विनंती करतो की ज्या गावामध्ये तुम्ही राहता, मी जर त्या गावामध्ये आलो, आमच्यातलं कोणी आलं तर आवश्यक नसलं तरी भेटत राहा. फक्त आठवण करून द्या की आम्ही दिवाळीच्या दिवशी तुमच्याकडे आलो होतो, आपण सोबत दिवाळी केली. निश्चितपणे मला आनंद होईल. ज्याही गावात तुम्ही भेटाल तुमचं निश्चितपणे स्वागत करेल. तुमचा भेटण्याचा मला खूप आनंद होईल. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या भेटत केला. आपलं हे ऋणानुबंध, आपलं हे ऋणानुबंध हे कुटुंबासारखे झाले पाहिजे. आणि 1 वर्ष जेव्हा पुढच्या वर्षी आपण दिवाळी करू तर आपले संबंध कुटुंबाप्रमाणे संबंध असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढी सतर्कता केली पाहिजे. जिथं आपण भेटलं तिथं आग्रह नाही, एक दुसऱ्याचे बोललं पाहिजे, एक दुसऱ्याचे भेटलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण वर्षभर एक दुसऱ्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे. हा सुद्धा विचार करावा. हे खूप मोठा विषय नाही आहे की तुम्हाला नवीन कपडे दिले, फराळाचं खूप मोठा आहे, खूप पैसा लागत नाही. परंतु भाव आमचाही चांगला आहे आणि तुमचाही चांगला आहे. सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं अभिनंदन करेल की तुम्ही एका शब्दावर हा दिवाळीचा सण जो आहे एकत्रित साजरे करण्यासाठी इतका वेळ इथे येता आणि एक दुसऱ्याला आपण भेटून जो साधन होतो. त्यासाठी तुमचं सुद्धा मी सगळ्या बालगोपालांचं आणि त्यांच्या जे कोणी सोबत आले त्यांचं स्वागत करतो. ज्यांनी यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी याच्यामध्ये मदत केली, जे संवेदना जाऊन जे आपण समाजसेवेचं भान ठेवून, जेही इथे उपस्थित प्रतिष्ठित लोक आहेत ते भान ठेवतात, त्यांनाही मी वंदन करतो. आणि तुमच्याही माध्यमातून औत्तर होतं. हा मतदारसंघ तसंही श्री संत गजानन महाराजांचा मतदारसंघ आहे. स्वच्छता आणि सेवा, आणि ते 2 गुण आपल्यामध्ये असलेच पाहिजे. आणि म्हणून सेवाभावी वृत्तीचा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये
प्रत्येक माणूस होता बसला पाहिजे, प्रत्येक माणूस निघाला पाहिजे की तो कुठे ना कुठे छोटी मार आपली सेवा करताय, गोरगरिबांची सेवा करताय. हा भाव या मतदारसंघाचा महाराष्ट्रभर गेला पाहिजे आणि महाराष्ट्रभर हा भाव निर्माण झाला पाहिजे. ह्याच सदिच्छा दिवाळी तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.